पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपला प्रस्तुत चालला 10वा अभंग आणि त्या 10व्या अभंगामधील हे 4थे चरण आहे. कालच्या पाठामध्ये आपण पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक आणि नामे 3 लोक उद्धरते याच्यावर आपण चिंतन केलं. तर आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याने ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे कुळ शुद्ध. तर भगवंताच्या नामाचा जप केला तर त्याचं कुळ शुद्ध होतं आणि परंपरेचं कुळ शुद्ध होतं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ एका चरणामध्ये हे आपलं मत म्हणजे थोडक्यात हे सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात नामाचा प्रभाव अजून एक वेगळ्या रूपाने सांगितलेला आहे. हरिनामाचा प्रभाव काय असतो ते या ठिकाणी सांगितलेला आहे. पण हरिनामाचा प्रभाव कोणता असतो, तो फक्त जडाला शुद्ध करतो, चेतनाला काय शुद्ध करायचं काम नाही, कारण चेतन कधी अशुची होतच नसतं. त्यामुळे कोण हरिनामाने जी शुची सांगितली, जे शुद्ध सांगितलं ते कोणाला, जडालाच. आणि कुळ तरी काय जडच आहे. हरिनामाने त्या कुळाची शुद्धी होती. कुळ सुद्धा काय आहे, जड. नामस्मरण केलं, हरिनामाचा जप केला तर शरीराला शुद्ध करतं. हरिनामाचा जप केला ती वाणीला शुद्ध करतं आणि हरिनामाचा जप केला ते मनाला शुद्ध करतं. पण यामध्ये काय चेतन, शरीर काय जडच आहे, वाणी काय आहे, शब्द जडच असतात आणि मन सुद्धा काय आहे, ते जडच आहे. त्याला काय ते चेतन आत्मा थोडंच आहे मन. आणि म्हणून काय हरिपाठ कीर्तिमुखी जरी गायन पवित्रचे होय दे आता त्याचा निर्मळ होय बोले वेदाच्यानी अनेक प्रमाणे सांगितले येत असे. मग हे सगळं हे सगळ्याला हे काय करतं, शुद्ध करतं. ही गोष्ट खरी आहे. नाम ह्या जडाला शुद्ध करतं, अज्ञान दूर करतं, ज्ञान प्राप्त करून देतं, मोक्ष प्राप्त करून देतो, करून देते. ही सगळी गोष्ट जरी खरी असली पण एक अडचण मोठी आहे. काय आहे, किती प्रभावी औषध असलं तर ते औषध ज्याने घेतलं त्याला गुण देईल, दुसऱ्याला कसं काय गुण देईल. मोरडे औषध घेतलं आणि त्याच्या बापाचा रोग बरा झाला, असं कधी होईल का? मोरडे औषध घेतलं आणि त्याच्या आज्याचा रोग बरा होईल, त्याच्या पंचाचा रोग बरा होईल. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे औषध घेतलं तर मागच्या 42 कुळ्याचा गुण, 42 कुळ्याला गुण येतो म्हटले. ते असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे याचा अर्थ औषध किती तुकाराम महाराज म्हणतात, हेची भवरोगाचे औषध जन्मजरा तुटे व्याध. ही गोष्ट खरी आहे. अरे पण जे घेईन त्यालाच होईल ना ते, बाकी इतराला कशी काय त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ जी वस्तू जेथे हरवली तेथे सापडते, जेथे अंधार असतो तेथे प्रकाशाची गरज असते आणि तेथे प्रकाश काम करत असतो. आणि ज्याने अशुद्ध होतं ते त्याने शुद्ध होईल ना, आणि ज्याचं झालं त्याचं शुद्ध होईल, ते दुसऱ्याचं कसं काय शुद्ध होईल ते. आणि म्हणून असं असलं तरी यालाच काय म्हणतात, नामाचा प्रभाव. नामाचा प्रभाव जे अचिंत्य चिंतन करणारं, अकल्पित कल्पना करणारं नामाचा प्रभाव, म्हणून याला काय म्हणतात, अलौकिकत्व. नामाचा प्रभाव हा अत्यंत अलौकिक असतो, त्यालाच नामाचा प्रभाव म्हणतात, हरिनामाचा प्रभाव म्हणतात, हरिनामाचा महिमा म्हणतात, हरिनामाचं सामर्थ्य म्हणतात. आणि हे बाकी जगातले सर्व इतर असतात ते फक्त संबंधीला दूर करतात. ज्याचा ज्याच्याशी संबंध येतो त्याला काय करतात, ते म्हणजे त्याचे दोष दूर करतात, त्याला शुद्ध करतात ना, संबंधाला शुद्ध करतात. फक्त का, थोडक्यात आपल्या संबंधी आलं त्याला ते प्रभावित करू शकतात, संबंधाच्या संबंधीला नाही प्रभावित करू शकत. आणि म्हणून हे जसं एक सुगंध असतो, मग तो सुगंध काय करतो, सुगंधित वृक्ष असला तर तो काय करतो, त्याच्या भोवताला याला काय करतो, सुगंधित करून टाकत असतो. म्हणजे थोडक्यात त्याला प्रभावित करून टाकत असतो. आणि त्याचं उदाहरण आपण सांगत असतो. तुकाराम महाराज म्हणतो, का म्हणे होय जेत संगे
आणि वास लागे चंदनाच्या. म्हणजे या या काय म्हणतो हां, चंदनाचं झाड जर असेल, तर ते जेवढ्या परिसरात आहे तेवढ्या सगळ्याला काय करतं, सुगंधी करून टाकतं. पण कोणाला संबंध आला तेवढ्यालाच त्याचा त्याचा प्रभाव जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत ते दृश्य जरी नसलं, तर ते हवेतून त्याचा संबंध येतो का नाही? म्हणजे थोडक्यात वायूचं प्रसरण होऊन त्या झाडाशी संबंध येतो. तुका म्हणे "होय जेथ संगेन वास लागे च" हां, मग त्याला सगळा वास चंदनाचा लागतो. आणि काही तैशी चंदनाची झाडे आणि परिमळे परिमळे वाढे मोलतया. चंदनाच्या झाडाचा संबंध आला तर त्या लाकडाचा भावसुद्धा वाढतो. त्याचं मोल पण वाढतं. त्याला सुगंधी पण करतं. पण कोणाला? संबंधीला. जो संबंध आला त्याला. मग नामस्मरण जो घेईल त्याला शुद्ध करील ना. पण ते पाठीमागे कुळाला काय शुद्ध करेल? ते कुळ कुणीकडे राहिलं, ते कधी परंपरा राहिली आणि त्याला शुद्ध करतं. मग ते असं आहे, तुकाराम संतांनी सरिता केलो तैशा परीन चंदनाने बोरी. अरे हा बोरी आपल्या खैरं हिवरं सगळे या ठिकाणी सगळे सुगंधित केले, पण संबंधित त्याच्या भोवती आलेलं ते संबंधित करतात. आणि म्हणून गंगा ही गटाराला पवित्र करते, शुद्ध करते, गोष्ट खरी. कस्तुरी ही मातेला मोल देते, सुगंधित करते, ही गोष्ट खरी. परीस लोखंडाचं सोनं करतो, ही गोष्ट खरी. आणि चंदन बोरी बाबळीला सुगंधित करतं, हे पण खरं आहे. आणि जे वैरागर मणी असतात ते मणी दगडाच्या संबंधित गेले का त्या दगडाचे हिरे करतात, ही पण गोष्ट खरी. नाथ महाराजांनी म्हटलं या ठिकाणी सर्वांगी सुवास परितो उगला न राहे आणि सभोवती तरवर चंदन करीतच जाय. चंदन तुम्ही इथं कुडा असला का बाकी सगळ्यांना चंदनाची किंमत देऊन टाकतो. वैरागरमणी पूर्ण तेजाचा होय आणि सभोवती हरळ हिरे करीतच जाय. वैरागर नावाचा मणी असतो. सर्व हरळ म्हणजे खडे. त्याच्या जवळचे खडे जेवढे संबंधित येतात सगळ्याला हिरे करून टाकतो त्यांना तो. असे बरेच तुम्हाला गुरुचे प्रकार सांगले त्या काळात अशी गोष्ट आहे का नाही. पण पण प्रभाव आहे ना यांचा. कल्पतरूच्या खाली गेला तर कल्पतरू खालीन फळे येती मागितली. तुकाराम महाराज म्हणतात, पण कल्पतरू खाली बसला आणि ज्याने मागितली त्याला मिळतात. चिंतामणी आहे, ज्याला चिंतामणी मिळालं आणि ज्याचं चिंतन केलं त्याला मिळतं ते. हे सर्व प्रभावित असलं तरी हे फक्त केवळ ज्याचा संबंध आला त्याला प्रभावित करतात. म्हणून या सर्वापेक्षा विशेष नामाची गोष्ट संबंधाला आणि संबंधाच्या संबंधीलाही ते गुण देतात. आणि म्हणून नामाचं हे विशेष महत्व आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? याला म्हणतात नामाचा प्रभाव, नामाचा महिमा, नामाचं अलौकिकत्व. म्हणजे हे सर्व पदार्थ प्रभावित करतात, त्याचं बदल करतात. हे सगळे लौकिकातली गोष्ट असते. आणि भगवंताचं नाम हे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं नसतं. भगवंताचं नाम हे सृष्टीच्या पलीकडचं असतं. भगवंताच्या पण आधीचं असतं ते. ज्या भगवंताचा जन्म नामातून होतो, ज्या सृष्टीचा जन्म नामातून होतो, एवढं नामाचं अलौकिकत्व आहे, एवढा नामाचा प्रभाव आहे. आणि तो प्रभाव ज्ञानेश्वर महाराजांनी इथं नामाचा प्रभाव सांगितला. ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध. परंपरा काय असते? ते गगनात अवतीर्ण सा यथा वृद्ध पुरस्सर हा. म्हणजे मागून आलेली संबंधित असते धारा, त्याला परंपरा असं म्हणतात. म्हणजे एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षयो विधो सकाले मता योग नष्ट परंतप. तर अशी ही विद्येची परंपरा नष्ट झाली होती. चौथ्यामध्ये भगवंतांनी पण सांगितलेलं आहे. तर ते असो. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचंद परंपरा त्याचे कुळ शुद्ध. तर शुद्ध काय असतं आणि कुल काय असतं? कुल म्हणजे काय आणि शुद्ध होतं म्हणजे काय? आणि शुद्ध कोणाला होतं? जे अशुद्ध असेल त्याला शुद्ध करावं लागतं ना. मग कुळ अशुद्ध होतं का? आणि कुळ अशुद्ध कशाने होतं? आणि कुळ शुद्ध कशाने होतं? आणि कुळ म्हणजे काय असतं? आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतातच त्याचं कुळ शुद्ध होतं. आता त्याचं चिंतन तर करावं लागेल. काही बी ढगात गोळ्या मारून तर काय चालणार नाही.
ते कीर्तन थोडेच आहे, तिथं काही गोष्टी सांगून भागणार आहे. आता आहे ते तर सांगावंच लागणार आहे. पहिली गोष्ट कुलत्वम याचा अर्थ आहे वंशीयत्वम कुलत्वम. जी वंश परंपरा असते. वंश हा शब्द फार वेगळा आहे तो. विद्यावंश, मांसवंश, परंपरा फार मोठं आहे ते. तर ते तिथं नाही सांगत. केव्हा तरी सांगेन तुम्हाला ते विद्येच्या बाबतीमध्ये. किंवा सजातीय समूहत्वम वंशत्वम. सजातीय त्याच्या परंपरेतला जो समूह असतो त्याला त्याला कुल म्हणत असतात. तर असं कुल आहे काय? श्लाघ्यो भवान स्वजनम इति अनुभाषितम. श्लाघ्य याचा अर्थ स्तुत्य. स्तुत्य असणारं कोणालाही कुल म्हणता येत नाही. तुमच्या घरात परंपरेत 100 माणसं झाली, मग ते त्याला कुळ नाही म्हणत त्याला. श्लाघ्य ते सांगतो तुम्हाला पुढे. म्हणजे योग्य स्तुत्य असलेले जे संबंध. कोणते संबंध? स्वजनम. स्वजन काय आलं? तुमचा मुलगा, मुलगा, नातू, पंतू इकडं असे आले. आणि पाठीमागचे तुमचे पिता, पिता, प्रपिता, पितामह, हे काय हे त्याला म्हणतात श्लाघ्य. हे ज्या मी सांगतो तुम्हाला, तर या पद्धतीने जर असेल तर श्लाघ्य भवान म्हणजे स्तुत्य असणारे, योग्य असणारे जे आसन स्वजन त्याला म्हणतात कुल. समजलं का? संयोजयाम विधिवत आसू समेत बंधू. म्हणजे या ठिकाणी संयोजयाम जोडलेले असलेले आणि ते योग्य बंधू. बंधू म्हणजे संबंध, बंधू म्हणजे भाऊ नाही, हे सगळे संबंध असतात तर त्याला म्हणतात कुल. आणि ते कुल ज्या कुलामध्ये 9 लक्षण असतात त्यालाच कुल असं म्हणतात. परंपरेने जन्माला आला त्याला कुल नाही म्हणत. त्या ज्या कुलामधील 9 लक्षण असतात त्याला कुल असं म्हणतात. आचारो विनयो विद्या प्रतिष्ठा तीर्थदर्शनम निष्ठा वृत्तीस्तपोदानम नवधा कुललक्षणम. असे 9 प्रकार असतात त्याला म्हणते ते कुलाचं लक्षण असतं. काय असतं? पहिलं आचार हा, विनय, विद्या, प्रतिष्ठा, तीर्थदर्शनम, निष्ठा, वृत्ती, तप, दान. हे ज्या कुलामध्ये 9ची 9 जशास तसे आचरण केले तर त्याला मग कुल आणि परंपरा, कुल परंपरा असं नाव येत असतं. आचार काय असतो? तो सदाचार म्हणतो आपण त्याला. एक नाही, सदाचार असं म्हणतो. मग सदाचाराची गोष्ट, सदाचार काय दुराचार काय हे आपल्याला माहितीच काय नाही सांगत बसन. जी थोडक्यात शास्त्राने वर्णन केलेला जो आचार आहे त्याला म्हणतात सदाचार. ज्या कुलामध्ये परंपरेने सदाचार चालत आलेला आहे आणि पुढे चालत आहे त्यांनाच कुल असं म्हणतात. मध्ये जर काही भेसळ झाली तर त्याला मग कुल नाही, ते तुटून गेलं मग समजायचं कुल ते. विनय हा त्या कुलात, कुलाचं वैशिष्ट्य काय असतं? अत्यंत नम्रता. तिसरी गोष्ट विद्या. त्यात त्यात विद्याचा अर्थ काय? कोणतंही ज्ञान असेल. मग काही विद्या एकच नाही, काही वेदांतच विद्या असते असं काही नाही. ज्योतिष विद्या असते, कर्मविद्या असते, धर्मविद्या असते, अजून काही बऱ्याच विद्या असतात. पण त्या कुलामध्ये जी विद्या चालत आली ती विद्या. आणि प्रतिष्ठा. एखाद्या घराण्याची एक प्रतिष्ठा असते. ती प्रतिष्ठा जपावी लागते ना. हे आपल्याला काही शोभणार नाही भाऊ करायचं म्हणून. ती प्रतिष्ठा पण परंपरेने चालत आलेली ती जपलेली असते. ती प्रतिष्ठा असते. परंपरा त्या टिकवायच्या, त्याला प्रतिष्ठा असं म्हणतात. आणि तीर्थदर्शनम. तीर्थदर्शनम याचा अर्थ पवित्रता. मग परंपरेने आता जे आपल्याकडे असतात ना परंपरा, काय परंपरा असतात? वर्षाला ह्या खंडोबाला जायचं, त्या देवीला जायचं. मग आपण त्यानं कुल परंपरा आहे आमची ती. मग ते तीर्थदर्शन. वर्षाला आपण वारकरी तर पंढरपूरला वारीला जातो का नाही? कुलदैवत. मग तीर्थदर्शन हे परंपरेत चालत आलेलं आहे. आणि ते वर्षाला ते करावं. तिकट केलं महत्व नाही. सांगितलं सगळं तिथून टिकत आलंय ते. तिथून जिथं त्यात हे सगळं ते टिकून ठेवलेलं आहे. टिकत आलंय तिथं. करत आले ते. त्याला कुल म्हणतात. त्याला विशेष कुल असं म्हणतात. आणि मग निष्ठा. या सगळ्या करायचे त्याबद्दलची काय असावं लागते? निष्ठा. आणि त्या वृत्ती. वृत्ती म्हणजे याचा अर्थ काय? अंतकरण वृत्ती नाही. वृत्ती म्हणजे पोट भरण्याचा व्यवसाय.
तो कोणता व्यवसाय करत होते. आता जे शेती करतात ना, त्यांच्या 10 पिढ्या शेतीच करतात ते. तर त्यांनी ते टिकून ठेवलं. एखादा व्यापार करतात, त्यांनी ते टिकून ठेवलं. वृत्ती आपल्या उपजीविका करण्याकरता केल्या जाणारा व्यवसाय, त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि तप, मग आता ज्या घर तप काय आहे, ज्या कालामध्ये दिवाळी असते. मग दिवाळी सण आला, लक्ष्मी पूजाचं हे वगैरे, हे हे त्या त्या कुटुंबातलं तपच असतं. सर्व सण, सर्व वार, सर्व व्रत, हे व्रत, वैकल्य, वार, उपवास, स्नान, उठणं, तुळशीला पाणी, हे सर्व कुटुंबातल्या ज्या कुलपरंपरा असतात, त्या कुलपरंपरा नियमाने करणं, त्याला काय म्हणतात ते तप. आणि ते टिकावं लागतं ते, असं आहे ते. आणि दान, कारण त्या घरामध्ये दान करीत आलेत. काय असेल, मग कोणी दारात अतिथी आला, दारामध्ये गाय आली, कोणी कुत्रा आला, कोणी माणूस आला, कोणाला बिनमुख न जाता जो जी मागेल त्याला देणं, त्याला काय म्हणतात दान. नवधा कुललक्षणम. समजलं? आचारो विनया, आचारो विनयो विद्या, प्रतिष्ठा तीर्थदर्शनम, निष्ठा वृत्तीस्तपोदानम, नवधा कुललक्षण. हे तुम्हाला काय सांगितलं, असं कुल असतं. आणि या कुलाला शुद्ध करायचं. त्याला काय शुद्ध करायचं? हे कुलात असतं, पण ते कुल अशुची कशाने होतं? कुल अशुची कशाने होतं? तन्नाश कारणम यथा. त्या या परंपरेचा नाश करणारं कोण असतं? आणि असा नाश झाला का ते कुल अशुद्ध होतं. आणि ते अशुद्ध झालेलं कुल हरिनाम त्याला शुद्ध करतं. तर अशुद्ध कशाने झालं तुमचं कुल? गोभी दैवतैहि विप्रकृष्या राजोपसेवया कुलानि अकुलता अकुलताम याती यांती यानी हीनानि वृत्ततः, म्हणजे कुलाने अकुला यांती. जे कुल होतं तेच काय झालं? अकुल झालं. कशाने झालं? गायीकडून, दैवताकडून, कधी कधी विप्र म्हणजे विद्वान ऋषी मुनी साधू संत यांच्याकडून, आणि कधी कृषा, कृषार्थ शेतीकडून, आणि कधी राजूपसेवया. तर तुम्ही ज्या परंपरेत कधी केलं नाही, गायीकडून, याचा अर्थ तुम्ही गायीची सेवा चालत आली आणि ती जर नाही केली, दैवताची परंपरा तुम्ही नाही टिकवली, तर कधी दैवताकडून कुलाचं काय होतं, ते आकुल होतं. ते कुलाची कुल त्यांचं नाही केलं ते ते काय म्हणतो आपण ते संतुष्ट राहत नाहीत ना ते. हां, तसं कृषा, तुम्ही कृषीचा परंपरेने करीत आले, पण ते नाही केली ती. तसं राजूपसेवया, तर एखाद्या राजघराण्यात कुठं नोकरी करणं, ते पण कुलाचा हनन करत असतं. कारण कुल परंपरा आहे ती. मग कुलाने अकुलताम यांती. या हां, हो. काय विद्वानाचं काय? हां, विप्र सांगितलं ना मग ते. साधू संत घरी येतात ते. त्यांचा जर त्यांचा जर अवमान, अपमान केला, तर मग ते कुलकलंक लागेल ना तो तसा, असं हे. अजून काय सांगितलं? कुलाने अकुलताम यांती कुविवाह. जे म्हणतात ना आंतरजाती विवाह, ते कुलाला अकुल करून टाकतं. कुलाला कलंक लागतो त्याने. ते कुल नाही राहत ते. ते कुल नाही राहत ते. आणि क्रियालोपही, त्या घरामध्ये कुलामध्ये जी क्रिया चाललेली आहे, समजा खंडोबाचा आहे, ते जर परंपरेने तुमच्या घरात जागरण होत असेल, तर ती क्रिया करावी लागते. किंवा देवीचं काही गोंधळ होतो, करावा लागतो. किंवा आता आपण पांडुरंगाचे भक्त आहेत, आपल्याला वर्षाला आपण दिंडी, मग ते आपण करावं लागते. रोजचं भजन ते आपल्याला करावं लागतं. का? क्रियालोपही, म्हणजे ज्याचा क्रियेचा लोप झाला, ज्याची संध्या बंद पडली, अकुलम याती. क्रिया लक्षात आलं का नाही? तुमची जी क्रिया आहे ती नियमाची परंपरेत आलेली क्रिया जर नाही केली, तर त्या कुलाचा नाश होतो. कुल कुल राहत नाही. कुल म्हणजे माणसं नाहीत. कुल म्हणजे परंपरेचे खांदाडीभर पोतभर भरलेली नुसती माणसं नाहीत. तर त्या कुलामध्ये चालत आयला आचार, विचार, प्रतिष्ठा, विद्या, हे सर्व टिकून ठेवणं, त्याला कुल म्हणतात ते. म्हणून कुलधान अवलक्षणम, हे त्यात टिकून असणं, त्याला कुल असं म्हणतात. आणि म्हणून वेद अनअध्ययन केलं त्याने सुद्धा काय होतं? कुलाचा नाश होतो. अनृतात खोटं बोलणे,
खोटं करणे, खोटं फसवणे याने सुद्धा कुलाचा काय होतो? नाश होतो, आकुल होतं. पार दार्यात परश्री गमन केल्याने कुलाला काय होतं? कलंकित होतं, असं आहे. अभक्षस्य भक्षणात जे खाऊ नये ते खाल्लं तरी ते कुल काय होतं? कलंकित होऊन जातं. आणि अश्रौत धर्माचरणात, अश्रौत याचा अर्थ श्रुतीने, वेदाने, शास्त्राने न सांगितलेले, करू नये म्हणून सांगितलेले कर्म त्याचं जर आचरण केलं तर क्षिप्रम नश्यति कुलम, त्या कुलाचा लवकर नाश होऊन जातो. म्हणजेच काय झालं? ते अशुद्ध झालं कुल ते. आणि म्हणून मूळनाशक क्षयः, कुलमूलनाशक क्षयः, म्हणजे थोडक्यात कुलाचा ध्वंस झाला. माणसं मेले नाहीत आणि परंपरा तिची काय बिघडणे, त्या परंपरेत चालत आयला आचार आणि विचार त्याचा उच्छेद झाला की त्याला काय म्हणतात मग? आकुल झालं किंवा कुलाचा ध्वंस झाला, कुलाचा काय झाला? नाश झाला. किंवा कुलम भूमी लग्न न अश्नती, म्हणजे याचा अर्थ कुलामध्ये चालत आलं, तुम्ही ते चालवलं नाही, तुम्ही ते घेतलं नाही, ते सोडून दिलं, ते खंडित झालं, तर त्या कालामध्ये त्या कुलाचा ध्वंस म्हणा, नाश म्हणा, किंवा ते कुल कलंकित झाला असं म्हणा. समजलं तुम्हाला? तर ते असं असतं कुल. नाही तुम्ही लोक परंपरा त्याचे कुळ शुद्ध, आणि कुळ शुद्ध काय करायचं कुळाला? ते काय साबणाने धुवून काढायचं काय ते? मग त्या शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं? तर असं जे कुल असतं त्या कुलाची आशुची आशी होत असते, आणि आशी आशुची झाली का मग त्याची काय करावी लागते? शुची करावी लागते. तर शुचीचं एक प्रकरण फार मोठं प्रकरण आहे. गायत्री मंत्राची काही शुद्धी होते, काही झाडण्याने शुद्धी होते, काही सारोनी सुशुद्धी होते असते, काही वारा शुद्ध करतो, काही अग्नी शुद्ध करते, काही पाणी शुद्धी करते. मग आता हे कूळ पाण्याने शुद्ध होणार आहे का? मग ते अग्नीने शुद्ध होईल का ते? पाण्याने अग्नीने शुद्ध होत नाही. ते भाव नाही तो. ते भावात्मक पदार्थ जे असतात, म्हणजे कपडा आहे, घर आहे, शरीर आहे, हे काय आहेत? भावात्मक पदार्थ आहेत. मग यांच्याकरता काय आलं? मग काहींच्या ठिकाणी मार्जन, म्हणजे काही झाडणं आलं, काहीच्या ठिकाणी काय आलं? जल आलं, काहीच्या ठिकाणी अग्नी शुद्धी होते, भूमीची अग्नी शुद्धी होते, काहीचे जलाने शुद्धी होते. हे सगळे असे काही काही गायत्री मंत्र शुद्धी होते. काही वैदिक कर्म संस्कारजन्य काय वैदिक कर्म योग्यता संस्कार, असे संस्कारांनी काय होतं ते शुद्ध केलं जातं. त्याला काही प्रोक्षण, असे प्रोक्षण केलं का ते शुद्ध होत असतं. मंत्रित होतात ते मग. पण मग हे सर्व शुद्ध होत असतं, पण हे कशाने? संबंधातल्या आणि भावार्थक असणारे. कुल डोळ्याला दिसतं का? त्याच्या अशुची डोळ्याला दिसते का? कोठे कुळ डोळ्याला दिसत नाही, अशुची डोळ्याला दिसत नाही, आणि शुद्धी जाईल तरी डोळ्याला दिसते का? नाही होत. मग हे काय झालं? हे याला म्हणतात अलौकिकत्व. तर मग त्या दिवी भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, स्मरणात चिंतनात वापी शोध्यते सही, पातका ते न शुद्धी समाख्याता. तर असं स्मरणात चिंतनात वापी शोध्यते पातका ते न शुद्धी समाख्याता, ही प्रसिद्ध गोष्ट आहे. भगवंताच्या स्मरणाने, भगवंताच्या चिंतनाने, भगवंताच्या नामाने सर्व पातकाची निवृत्ती होते. किंवा तंत्रसारात असं म्हटलंय, मूलमंत्रेन तन्मंत्रे तेनैव परिशोधयेत. मूल मंत्र जो असतो, मंत्र दिला रामकृष्ण हरी, हा सर्व मंत्राचा काय आहे? ओम हा मूळ मंत्र आहे, आणि त्यातूनच रामकृष्ण हरी हा मुख्य मंत्र आहे आपला. राम कृष्ण ते सर्व शुद्धीस्यात, सर्व पाप निकृंतन निकृतन निक निकृतन निकृतंतनम, म्हणजे सर्व पापाची निवृत्ती करणारं हे भगवंताचं नामस्मरण आहे. संतांचे प्रमाण हजारो प्रमाण आहेत. चाल केलाशी मोकळा, बोल विठ्ठल वेळो वेळान, तुझं पापची नया असे नाम घेता जवळी वसे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जातील शिक्षण मात्रे, पुढच्या अभंगात आलंच आहे. तर अशी शुची होते, असं कुल असतं, आणि अशा कुलाची या पद्धतीने अशुची झालेली असते. आणि अशी ही अशुची, कुलाची अशुची जगात दुसरं कशाने होत नाही. एक तर ते वैदिक मंत्र, वैदिक कर्म, असे संस्कार, म्हणजे थोडक्यात कुलाची अशुची होते
ती भावरूप नसते, प्रत्यक्ष नसते. ते एक प्रकारचे संस्कार असतात. ते काय असतात? एक संस्कार असतात आणि ते संस्कार लुप्त झाले का त्याला अशुची असं म्हणतात. आणि तेच भगवन नामाने लुप्त झालेले संस्कार, संस्कारने ते शुद्ध झाले, मग त्याचं ते कुळ शुद्ध होतं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं कुळ शुद्ध होतं. पण कोणाचं होतं मग ते? काहीही न करता नामाचा प्रभाव आहे. ज्या भगवन नामामध्ये सर्व तीर्थाचं वास्तव्य आहे, ज्या भगवन नामामध्ये सर्व मंत्राचं वास्तव्य आहे, ज्या भगवन नामामध्ये त्या नामस्मरण केलं त्यांनी योग केल्यासारखं होतो, याग केल्यासारखं होतो, तीर्थ केल्यासारखे होतात, व्रत केल्यासारखे होतात. सर्व धर्म हरीचे पाय भगवंताच्या नामात सर्व काही येतं. तुकाराम महाराज म्हणतात, आहे का नाही, सर्व साधनांचे सार आणि भवसिंधू तरी पार, असं भगवंताचं नामस्मरण आहे. आणि म्हणून ते नामस्मरण आपल्या कुळामध्ये लुप्त झालेल्या संस्काराचं जे पाप आहे, तर त्या पापाचीच निवृत्ती करून टाकल्यामुळे तिथं हरिनामाने ते कुळ शुद्ध होतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, कुळ शुद्ध होतं म्हणजे परंपरा तुम्हाला सांगितली, तोही शुद्ध होतो, त्याचा पिता, पित्याचा पिता, प्रपिता, प्रपितामहा, अशा एकूण जवळजवळ 42 कुळ्या, म्हणजे 21 कुळ्या मागच्या आणि 21 कुळ्या पुढच्या, दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. आणि हे झालं कुठलं? एकाचं. आणि दुसऱ्या आईचं पण तसंच, आईचं कुळ आणि बापाचं कुळ, असं कोण म्हणतं? संत म्हणतात. अरे ज्याने हरिनाम केला तो जिथं जन्म घेतो ते काय होतो? तो देशही पवित्र होतो, तो कालही पवित्र होतो, तो स्वतःही पवित्र होतो, त्याचं कुळकुळ अशुद्ध राहील. तुकाराम महाराज म्हणले, पवित्र ते कुळ अन पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. नारद महर्षीने असं म्हणलंय, पावयंती कुलानी पृथ्वी पृथ्वीच, मोदंते पितरो नृत्यंते देवता, सनाथ सनाथाचयम भूर्भवती. पावयंती कुलानी, जो हरिभक्त असतो, नामस्मरण करतो, सर्व पावयंती कुलानी, पृथ्वींच, तिथं जिथं जन्म घेतो, नामस्मरण करतो, ती पृथ्वी पवित्र होऊन जाते, पावन होऊन जाते. आणि त्याचे पितृनृत्यंती देवता, देवता नाचगाणं करतात आणि त्याचे पित्रही आनंदित होतात. आणि ते पित्र काय होतात? सनात चियम काय भूभवती. तर एवढं नामस्मरणाचा प्रभाव सांगितलेला आहे. आणि म्हणून नामधारकात सर्व भक्त, सर्व जे असतात, ते स्वतःला तर पवित्र करतात, कुळालाही पवित्र करतात, भूमीलाही पवित्र करतात, असा नामाचा प्रभाव सांगितलेला आहे. यत्र यत्र कुले चैव एको भवती वैष्णवा. आणि कुलम तस्य यत आपयुक्तुम तन्मोक्षगामी वै, पद्मपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे. यत्र यत्र कुले चैव एको भवती वैष्णवा. ज्या ज्या कुलामध्ये एक वैष्णव झाला तरी तो काय करतो? कुलम तस्य यत पापैहि युक्तम तन्मोक्षगामी वै. जे काही पाप आहे त्या पापातून त्याला ते मुक्त करतो. पण ज्या कुळात एकही वैष्णव, तुकाराम महाराज म्हणले, जे कुळे नाही एकही वैष्णव, आणि त्याचा बुडे भव नदी तापा, जयाचे ते तोंड नुच्चारी जे, जयाचे ते तोंड, विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड, आणि चर्मकाचे कुंड, म्हणजे त्याला काय, ज्याचं तोंड पांडुरंगाचं नाव घेत नाही ते काय, चांभाराचं कुंड आहे, असं तुकाराम महाराज म्हणलेत, मी नाही म्हणत. तर असा आहे. आणि म्हणून असा वैष्णव ज्या कुळात जन्माला येतो त्या कुळाचा उद्धार होत नाही. तर तुका संतांचं म्हणणं आहे, त्याचे कोटी कुळ उद्धार होतात, कोटी कुळाला पवित्र करून टाकतं ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळ कुळाचा तारकू तोच जाणावा पुण्यश्लोक. सगळ्या कुळाचा तारक, जेवढे काय त्याचे मागचे पुढचे सगळे कुळ आहेत, तो कोण? पांडुरंगी रंगला निशंकून धन्य जन्म तयाचा. जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याचे सर्व कुळ काय होतात? पवित्र होऊन जातात. कुळ तरले तयाचे, जिही स्मरण केले नामाचे, भय नाही त्या यमाचे, सर्व ग्रंथी बोलिले. सर्व ग्रंथात असं हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
कुळ तरिले तयाचे, जे स्मरण केले नामाचे. नामाचं इथं माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि त्याचे परंपरा कुळ शुद्ध होतं. तर असं नामस्मरण केलं तर त्याचं कुळ शुद्ध होतं. आणि कोणतं होतं तुम्हाला सांगितलं, दोन्ही होतात. हे संत सांगतात म्हणून दोन्ही होतात. आणि तुकाराम महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात तरतील कुळे दोन्ही उभयता आणि गाता ऐकता सुखरूप. ज्यांनी नामस्मरण केलं त्याचे आणि ज्याने नामस्मरण ऐकलं त्याचे आणि जो नामस्मरण गातो त्याचे. हे काय सांगितलं? नामाचा प्रभाव. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत आणि भावे गाता गीत. आता संतांचे वाक्य खोटे कस काय म्हणत? तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे. म्हणजे भगवंताच्या नामाचा प्रभाव. म्हणजे ते माणसाला तर काय करतं, पुरे एकच पुत्र माय पोटी नामस्मरणे उद्धरती कुळे कोटी. आता कोटी कुळाचा उद्धार होतोय असं आहे. मग असा कोटी कुळाचा उद्धार करणारं भगवंत, हे काय सांगितलं? भगवन नामाचा प्रभाव. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाकीचे काही साधनं करण्यापेक्षा ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे तुम्हाला शुद्ध करील, तुमच्या परंपरेला शुद्ध करील आणि तुमचं कुलही शुद्ध करील. किती अशुची झालं असेल, परंपरा खंडित झाली असेल, तर ती परंपरा शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवन नामात आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे कुळशुद्ध. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.